चला जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट विजन या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा इयत्ता 4थीचा आपण पायाभूत चाचणीचा आपण इंग्लिश या विषयाचा पेपर कसा असणार आहे या संदर्भात आयएमपी क्वेश्चन देणार आहे। त्याच्यानंतर जुने आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला पॅटर्न माहित होईल। बघा मित्रांनो, लक्षात घ्या, व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा। खूप महत्त्वाचे आयएमपी क्वेश्चन सांगणार आहे आणि महत्त्वाची लक्षात घ्या का वेळेवरती पण तुम्हाला अजून काही आयएमपी क्वेश्चन भेटले तर ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न असणार। त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कैलास सर मॅथ्स अकॅडमी आणि आपला नेक्स्ट विजन दोन्ही चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। या चॅनलवरती जर नवीन असेल तर पटकन सबस्क्राइब करा, कारण लक्षात घ्या मित्रांनो, मी पूर्ण माहिती आणि नवीन व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला देणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करते। बघा सगळ्यात पहिले आता बघतोय आपण इयत्ता 4थीचा आपण बघा बरोबर एक इंग्लिशचा पेपर बघतोय, इंग्रजीचा बघा 4th स्टँडर्डचा आपण काय आता बघतोय आपण याच्यामध्ये बघा बेसलाइन टेस्ट। मग आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला इथं तुमचं नाव टाकायचं असतं, त्याच्यानंतर तुमचं स्कूल नेम टाका, क्लस्टर म्हणजे तुमचा जो केंद्र असेल केंद्राचं नाव टाका, तालुका टाका, डिस्ट्रिक्ट टाका, जी काही डेट असेल ती डेट टाका आणि इथं तुमचा रोल नंबर मेन्शन करा। ठीक आहे, चला पुढे बघूया आता मित्रांनो काय तर बघा आता तुमचा ओरलचा क्वेश्चन। ठीक आहे, आता ओरलला कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते समजून घ्या। आता बघा मित्रांनो, ओरलला बघा मित्रांनो, प्रामुख्याने तुम्हाला काही शब्द तुम्हाला सांगितले असेल, काही शब्द तुम्हाला सांगितले असतील आणि ते तुम्हाला ऐकून लिहायचे असतात। आता त्याच्यापैकी काय असू शकतं बघा, समजा तुम्हाला सांगितलं फॉक्स, आता शिक्षक त्यांना वाटत ते सांगते बघा, समजा सांगितलं फॉक्स तर त्याची स्पेलिंग व्यवस्थित तुम्हाला लिहायची। ठीक आहे, जसं त्याच्यानंतर तुम्हाला पोयम विचारतील, काय विचारत तुम्हाला पोयम। मग आता या पोयम विचारलं, पोयम नंतर त्या पोयमचा पोएट कोण आहे हेही तुम्हाला बऱ्याचदा विचारलं। त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या का व्यवस्थित कविता वगैरे असेल, रायमिंग वर्ड असेल, ठीक आहे ना, हे व्यवस्थित पाठवून जा। त्याच्यानंतर माय सेल्फ, लक्षात घ्या काय तर माय सेल्फ हा जो प्रकार आहे ना माय सेल्फ, हे तुम्ही एकदा पाठांतर करून जा। ठीक आहे ना, हेही तुम्हाला महत्त्वाची गोष्ट असणार आहे। चला मित्रांनो, आता पुढे आता सुरुवात करतोय त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या, तुमचे जर आई वडील, मोठा भाऊ बहीण वगैरे, आजी बाबा किंवा जे पॅरेंट्स लोक असेल तुमचे घरातले मोठे व्यक्ती, त्यांना एकदा मोबाईल समोर बोलवा का सरांनी काहीतरी सांगणारी माहिती म्हणून लवकर या। चला त्यांना बोलून घ्या, काहींना माहित असेल तरी पण रिपीट करतोय, त्यांना पटकन मोबाईलवरती बघून घ्या, अतिशय महत्त्वाची माहिती। ठीक आहे, चला बघूया आता बघा मित्रांनो। ठीक आहे, चला पटकन बोलून घ्या। बघा आता आपल्याला दिलंय रीड द गिवन पॅसेज केअरफुली, पॅसेज तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला उत्तर लिहायची। बघा काय दिलंय रे बघा, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ पीस ऑफ वूड अँड कॉमन ब्लॉक ऑफ firewood was found in the shop and carpenter but whenever he put his tools to the block to cut it and curve or scrap it began to talk or that heart don't break me please oh that just them his neighbor Grapto came into the ask for the piece of the wood. Grapto wanted to make a wooden puppet that could run, jump, make it way around the world. So carpenter readily give the piece of the wood to the Grapto. बघा अशा प्रकारे तुम्हाला हा उतारा दिलेला आहे, उतारा नीट वाचून घेणं गरजेचं आहे। आता बघा सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, तर विद्यार्थ्यांनो बघा बालकांनो, जर तुमचे पॅरेंट्स आले असेल बोलून घ्या, आणि जर आले असेल तर सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र नमस्कार आहे। तर लक्षात घ्या, आपण लवकरच आता फाउंडेशन बॅच तयार करतोय। बघा काय करतोय आपण, फाउंडेशन बॅच तयार करतोय। या बॅचचा बघा तुम्हाला इतका फायदा होईल का याच्यामध्ये आता लक्षात घ्या, हे बेसिक गोष्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गणित म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स जे काय असेल ते तुम्हाला पूर्ण शिकवलं जाईल। गणितामध्ये त्याची आवड कशी निर्माण करायची हेही शिकवलं जाईल, काही ऍक्टिव्हिटी दिल्या जातील। आणि त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट का मुलांना इंग्रजी वाचता येत नाही, आता बरेच विद्यार्थी बघताय त्यांचे पालकही बघतात व्हिडिओ, पण इंग्लिश वाचता येते का नाही येते, मग इंग्रजी वाचायला पण 100% शिकवलं जाणार आहे। म्हणून आपली जी बॅच येणार आहे ती बॅच साठी लक्षात घ्या, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा। बघा हा माझा क्रमांक आहे बघा 78 87 93 82 04, हा माझा संपर्क क्रमांक आहे, मोबाईल नंबर, याच्यावरती फोन करायचा नाही। ठीक आहे, सध्या 8 दिवस फोन करू नका, फक्त मेसेज करायचा। जर बॅच घेत असेल तरच मेसेज करा का आम्ही बॅच घेतोय, तुमच्या मुला मुलीचं नाव, कितवीला शाळेचं नाव काय असेल ते करा, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दी जाईल। याचा पेपर पाठवा, त्याच्यासाठी फोन किंवा मेसेज करायचा नाही। ठीक आहे, तर लक्षात घ्या पालकांना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मुलांना, आणि लक्षात घ्या वय हेच आहे। आता जर 4थी 3री 4थी पासून जर त्यांना गणिताची आवड आली, इंग्लिशची आवड आली, तर भविष्यात त्यांना कोणी रोखू शकत नाही। ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या, कळकळीची विनंती, सगळ्यांनी बॅच घ्या। चला पुढे बघूया आता पहिला प्रश्न। थँक्यू। बघा
ए आणि बी बघा टिक करायचे तुम्हाला, ठीक आहे ना. फॉर ए अँड बी तुम्हाला टिक करायचे, म्हणजे याचं प्रश्नाचे जे उत्तर असेल तिथं टिक करायचे. बघा वेअर डिड द पीस ऑफ वूड फाइंड, बघा वेअर डिड द पीस ऑफ वूड फाइंड, मग कुठं भेटला बघा. इट वॉज फाउंड इन द शॉप ऑफ कारपेंटर, कुठे दिला, शॉप ऑफ द कारपेंटर हे दिले. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या जो उतारा दिलेला आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे एकदा वाचला तर उत्तर लगेच समोर येणार. आणि त्याच्यासाठी तुम्हाला इंग्रजी वाचन येणं गरजेचं आहे, म्हणून ती बॅच नक्की जॉईन करा. याच्यावर मेसेज करून ठेवा मला. हा व्हॉट वॉज द स्पेशल क्वालिटी ऑफ द पीस ऑफ द वूड, त्या वूडची स्पेशल क्वालिटी काय होती बघा मित्रांनो, काय तर इट वॉज अ टेकिंग पीस ऑफ द वूड, काय टेकिंग पीस ऑफ द वूड हे त्याचा आन्सर आहे. पुढे बघा व्हाय डिड गेप्टो वॉन्ट टू ब्लॉक, गेप्टोला ब्लॉक कशासाठी पाहिजे होता बघा, तर गेप्टो वॉन्टेड टू मेक अ वुडन पपेट दॅट कुड रन जम्प अँड मेक इट वे अराउंड द वर्ल्ड हे त्याचं आन्सर झालं. तुम्हाला ते पाहून तुम्हाला इथं लिहायचं याचं आन्सर. समजतंय का, फक्त नीट समजून घ्या, बाकी काय करायची लोड गरज नाही, एकदम केअरफुल लक्षात घ्या जे सांगतोय ते, ठीक आहे. चला पुढे बघूया. आता पुढे बघा मित्रांनो, आता पुढचा बघा भाग आहे आपल्याला दिलेला आहे का, यामध्ये बघा तुम्हाला इन्व्हिटेशन एक कार्ड दिले, ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात लेखन आपण याला म्हणतो. बरं आता दिवाळीचं सीझन वगैरे येतील, तुम्हाला कपडे एकावर एक कपडे फ्री, जीन्स पॅन्ट घ्या, टी शर्ट फ्री किंवा शर्ट फ्री, अशा खूप साऱ्या ऑफरच्या दुकान येतात, लाडू करंजा वगैरे चिवडा काय असेल ते, ठीक आहे ना. मग आता त्याच्यापैकीच तुम्हाला एखादी ऍडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. आता जी दिली ती बघूया आपण. काय बघा सगळ्यात पहिले काय लिहिलंय ना, नीट वाचून घ्यायचा, नीट वाचून घ्यायचं चारी कोपऱ्यांना काय काय दिले बघा. दिला बघा, यू आर cordially invite to the prize of distribution ceremony on the occasion of sports day, काय स्पोर्ट्स डे दिलेलं बघा, स्पोर्ट्स डे त्या दिवशी तुम्हाला कार्यक्रम ठेवला. टायमिंग बघा दिला 10 वाजताचा, डेट दिले बघा 27/7ची, नंतर काय व्हेन्यू दिला स्पोर्ट्स ग्राउंड अँड ऑर्गनाइज बाय द स्पोर्ट्स अकॅडमी, डेट कधीची पण असू शकते. हा चला मग आता बघा याच्यातले क्वेश्चन काय दिले बघा. पहिला क्वेश्चन तुम्हाला बघा काय दिलंय, फॉर ए अँड बी सर्कल द करेक्ट आन्सर, तुम्हाला गोल करायचे म्हणजे सर्कल करायचे जे आन्सर असेल त्याला. पहिला बघूया आता बघा काय दिले, व्हॉट इज द इन्व्हिटेशन फॉर, कशासाठी इन्व्हिटेशन केलेलं बघा. काय दिलेलं इथं तर लक्षात घ्या, प्राइज डिस्ट्रीब्युशन, बरोबर आहे, प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीसाठी दिले बघा. मग ऑप्शन आहे का बघा इथं दिलेलं आहे ना, प्राइज डिस्ट्रीब्युशन, याला फक्त गोल करायचं बाकी काही नाही. पुढे बघा व्हॉट इज द पर्पोजेस ऑफ द सेरेमनी, याचं काय पर्पोजेस काय बघा, टू प्ले गेम, टू लर्न स्पोर्ट्समॅनशिप, टू मोटिवेट, काय करायचे बघा. यू आर बघा हे दिलेलं आपल्याला दिसतंय ना, ठीक आहे ना. काय तर याच्यातून मुलांना तुम्हाला काय प्राइज दिल्यानंतर तुम्हाला मोटिवेट व्हावं, तुम्हाला वाटलं पाहिजे का अजून अभ्यास केला पाहिजे, अजून पुढे गेलो पाहिजे, तुम्ही सहभाग घ्या, म्हणून याला काय करायचे का जो आपल्याला दिले का टू मोटिवेट किंवा मोटिव्ह, ठीक आहे ना, त्याचं आन्सर याला गोल करा. ऑन द व्हॉट ऑकेशन हॅज द प्रोग्राम बीन ऑर्गनाइज, काय कशा संदर्भामध्ये प्रोग्राम अरेंज केला होता बघा. इथं दिसतंय ना आपल्याला कशासाठी दिला होता तर लक्षात, प्राइज डिस्ट्रीब्युशन ऑफ सेरेमनी ऑन द ऑकेशन ऑफ स्पोर्ट्स डे, कशासाठी दिलेला आहे, स्पोर्ट्स डे साठी तुम्हाला दिलेला आहे, बरोबर आहे, स्पोर्ट्स डे, ठीक आहे ना. आणि लक्षात घ्या पुढे दिले बाय होम, म्हणजे कोणी अरेंज केला होता, कोणी अरेंज केला होता, ऑर्गनाइज बघा इथं दिले स्पोर्ट्स अकॅडमी, ते इथे तुम्हाला काय स्पोर्ट्स अकॅडमी, समजतंय ना, स्पोर्ट्स अकॅडमी. हा बघा हे त्याचं योग्य आन्सर असणार, फक्त तुम्हाला इथे लिहायचे, नीट समजून घ्या, स्क्रीनशॉट काढा, काय अडचण नाही. लक्षात घ्या वेळेवरती अजूनही ऍप्लिकेशन भेटले किंवा वाटलं का अजून येतील तर तो रात्री सारखा मी एखादा अजून व्हिडिओ टाकून देणार, त्याच्यामुळे दोन्ही चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. चला पुढे बघूया. रिप्लेस द गिवन अंडरलाइन वर्ड विथ द सायनॉम्स अँड राईट द सेंटेन्स, बघा सायनॉम्स दिलेलं बघा, समजते, म्हणजे याला मराठीमध्ये समानार्थी शब्द म्हणतात. काय म्हणतात त्याला, समानार्थी शब्द, म्हणजे जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे त्याच्या समानार्थी शब्द लिहायचा आणि वाक्य अर्थ बदलला नाही पाहिजे, सेम वाक्य लिहायचं. काय दिले बघा, द फ्लावर्स वेअर व्हेरी प्रिटी, म्हणजे काय फुले खूप सुंदर आहेत, तेथे फुलं खूप सुंदर आहे बागेमध्ये किंवा कुठेतरी आपण झाडं वगैरे लावली असेल किंवा कुठेतरी पाहिलं असेल. मग आता बघा द फ्लावर्स विअर व्हेरी प्रिटी, तुम्हाला काय सांगितलं व्हेरी प्रिटी म्हणजे काय खूप सुंदर आहे, तर आपण म्हणू शकतो ना व्हेरी ब्युटिफुल, बरोबर आहे, ब्युटिफुल म्हणू शकतो, बरोबर आहे, ब्युटिफुल म्हणू शकतो का खूप सुंदर आहेत. ब्युटिफुल आणि प्रिटी एकच अर्थ होतं, फक्त म्हणजे काय तर प्रिटीच्या समानार्थी ब्युटिफुल घेऊ शकतो बघा, किंवा व्हेरी नाईस घेतलं तरी चालेल, ठीक आहे.
पुढे बघा, रिप्लेस द गिवन अंडरलाइन वर्ड विथ द अँटोनम अँड राईट द सेंटेन्स विदाउट चेंजिंग द मिनिंग. काय लिहिलं तुम्हाला का अँटोनम म्हणजे काय, असा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आणि विदाउट चेंजिंग मिनिंग याचा अर्थ वाक्याचा बदलता कामा नाही. वाक्य वाचूया काय दिलं बघा, द अँसर इज करेक्ट, याचा अर्थ काय झाला मराठीत का उत्तर बरोबर आहे, हे उत्तर बरोबर आहे. पण तुम्हाला करेक्ट जागी दुसरा शब्द घ्यायचा पण अर्थ बदलता नाही पाहिजे. बघा आता याच्या विरुद्ध, करेक्टच्या विरुद्ध काय होतं बघा, लक्षात घ्या. काय करेक्टच्या विरुद्ध काय येतो, रॉंग येतो. बरोबर आहे, करेक्टच्या विरुद्ध काय येतो, रॉंग येतो. मग जर आपण याला म्हटलो का तुम्हाला अर्थ नाही बदलायचे, मग इथं म्हणू शकतो ना नॉट रॉंग. नॉट रॉंग म्हणजे काय, चुकीचं नाही. चुकीचं नाही म्हणजे काय, बरोबर आहे. सेम इथं लिहायचं, द अँसर बघा, द अँसर इज नॉट रॉंग. बघा काय, नॉट रॉंग हे त्याचं योग्य आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, फिलिंग द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. राजू वेंट टू मुंबई बाय डॅश डॅश. बघा काय लक्षात, इथं फिलिंग द ब्लँक्स कम्प्लीट करायची. राजूला मुंबईवरून जायचे, ठीक आहे ना, मुंबईवरून जायचे. आता बघा दिले प्लेन आणि प्लेन दोघांचाही उच्चार सेम दिसतो, पण हा पहिला प्लेन कसा आहे रे, पहिला प्लेन म्हणजे काय, हा पहिला प्लेन सपाट आहे आणि हा दुसरा प्लेन काय तर विमान आहे, तर विमानाने जाऊ शकतो. बरोबर आहे, म्हणजे इथं काय येणार, पर्याय क्रमांक 2 प्लेन येणार. पुढे बघा, फिलिंग द ब्लँक्स चूजिंग द करेक्ट प्रिपोजिशन. करेक्ट प्रिपोजिशन तुम्हाला वापरायचंय. पहिलं बघा दिले, द कप बोर्ड इज डॅश डॅश वॉल. काय कप बोर्ड दिलेले भिंतीच्या कुठे कप बोर्ड, तर नियर असतो. कुठे असतो, नियर म्हणजे काय, जवळ. पुढे बघा, रीराइट द सेंटेन्स युजिंग द अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क्स. बघा, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट आला म्हणजे काय, क्वेश्चन मार्क आला. व्हॉट आला म्हणजे काय, क्वेश्चन मार्क. तुम्हाला त्यांनी क्वेश्चन मार्क केलेला आहे, तुम्हाला प्रश्न विचारलेला गेलेला आहे. बघा म्हणजे इथं येईल, व्हॉट इज युअर नेम. बरोबर आहे, म्हणजे क्वेश्चन मार्क. तुम्हाला प्रश्न विचारलाय ना, तर इथं क्वेश्चन मार्क द्यायचा. ठीक आहे, बॅच मध्ये सगळं शिकवणार आहे, टेन्शन घेऊ नका. आता क्वेश्चन पेपर खूप सारे अजून व्हिडिओ क्रिएट करायचे, म्हणून फास्ट प्रोसेस लोड घेऊ नका. पण बॅच मध्ये एकदम सायलेंटली एकदम व्यवस्थित तुम्हाला टापटीप पण नीटपणे शिकवलं जाणार आहे. लक्षात घ्या. पुढे बघा रे काय आहे, ऑब्झर्व द गिवन पिक्चर, डेव्हलप अ स्टोरी बेस ऑन. याच्यावरती तुम्हाला काय करायची, एक स्टोरी तयार करायची. आता बघा एक मुलगी दिसते, इथं 2 पोलीस मॅन दिसतात, पोलीस ऑफिसर दिसतात, इथं लोक दिसतात. इकडे बघा टाइम लावलेला आहे का, बरेच माणसं इकडे वजे घेऊन चालले किंवा रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्टॉप असेल तर रेल्वे स्टेशन दिसतंय. ठीक आहे ना, काही इकडे चालले ती लोक, ठीक आहे ना, साहित्य घेऊन त्यांना ट्रेनने जायचे. आणि इथं एक बॅग पडलेली बघा, काय दिसते, इथं एक बॅग पडलेली आहे. तर ती मुलगी यांना सांगायचा प्रयत्न करते का ही बॅग माझी नाही किंवा दुसऱ्याची आहे, ती बऱ्याच वेळापासून पडलेली. मग तुम्हाला याच्यावरती तयार करा. मग आपण घेऊ शकतो ना, वन्स अपॉन अ टाइम ऍट कुठल्या तरी रेल्वे स्टेशनचं नाव द्या. ठीक आहे ना, टाइम देर, बघा देर वेअर 2 बघा पोलीस ऑफिसर्स ऑन ड्युटी. म्हणजे काय, त्यांच्या ड्युटीवरती ते काम करत होते. ठीक आहे ना, मग म्हणू शकतात का, 1 डे. ठीक आहे ना, काय 1 डे 1 स्मॉल गर्ल, किंवा तिचं नाव द्या तुम्ही. ठीक आहे ना, काही नाव द्या तिला तुम्हाला वाटलं ते. ठीक आहे ना, किंवा एक मुलगी म्हणून घेतलं किंवा तिचं नाव दिलं, काही चालतं. ठीक आहे ना, 1 डे 1 गर्ल. ठीक आहे ना, 1 गर्ल कम देअर. बघा कम देअर, देअर वेअर म्हणजे काय, देअर वेअर मेनी पीपल्स आर रनिंग किंवा मेनी पीपल्स आर वॉकिंग. शी वॉच देअर द सम बॅग्स. ठीक आहे ना, ती वॉच देअर द 1 बॅग अँड ही फेल्ड देअर द दॅट इज नॉट माय बॅग ऑर एनी पॅसेंजर्स. ठीक आहे ना, मग ती यांच्याकडे गेली. मग सो देअर विल बी गर्ल्स गोज टू द पोलिसमॅन अँड दे सेड टू दॅट शी सेड टू दॅट वेअर इज दिस बॅग. ठीक आहे ना, विच इज दिस बॅग. ठीक आहे, मग अशा प्रकारे म्हणजे काय, तर त्यांना जाऊन ती सांगते का ही बॅग माझी नाहीये, ही बॅग तुम्ही कोणाची असेल त्यांना देऊन सांगा किंवा टाकून द्या, किंवा म्हणजे दुसऱ्याची जी असेल बॅग त्यांच्या हातामध्ये देऊन टाका. अशा प्रकारे ती मुलगी सांगायचा प्रयत्न करते. ठीक आहे, याच्यावर स्टोरी तयार करायची. पुढे बघा रे, बिलो गिवन द बिगिनिंग ऑफ द स्टोरी डेव्हलप स्टोरी. तुम्हाला एक स्टोरी तयार करायची. बघा चिल्ड्रन वेअर कम होम आफ्टर स्कूल. काय मग इथं स्टार्टिंगला तसं लिहून घ्यायचं तुम्ही. हा बघा, चिल्ड्रन वेअर गोईंग. ठीक आहे ना,
going home after school. Remaining water they were pouring out the ground from their water bottles. Meena and Sneha saw. बघा काय काय 2-3 मुलं असतील ते शाळा सुटल्यानंतर घरी चालले होते आणि त्यांच्या ज्या पाण्याची बॉटल जी शिल्लक होती म्हणजे पाण्याच्या बॉटल जे पाणी शिल्लक होतं ते त्यांनी काय केलं खाली असं पोरिंग म्हणजे काय टाकत चालले होते किंवा ते खेळत चालले होते आणि त्याच्यानंतर काय झालं मीना आणि स्नेहा या दोघींनी काय केलं त्यांना ते बघितलं दोघींनी काय केलं ते बघितलं आणि त्याच्यानंतर स्टोरी करायची बरोबर आहे मग काय दिले वगैरे तर मीना अँड स्नेहा सॉ दॅट अँड मीना अँड स्ने दे विल बी सेड टू दॅट दे आर द स्टुडंट ठीक आहे ना स्टॉप दिस असं ती म्हणू शकते किंवा हे थांबवा किंवा ते म्हणू शकते आपण खेळूया अशा प्रकारे तुम्हाला स्टोरी तयार करायची ठीक आहे फक्त नमुना लक्षात घ्या पुढे बघा आता अत्यंत महत्त्वाचा गोष्ट परीक्षेला बऱ्याचदा विचारला जाणारा गोष्ट बघा काय ट्रान्सलेशन बघा मित्रांनो ट्रान्सलेशन तुम्हाला विचारलं होतं म्हणजे काय तुम्हाला करायचे याला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचे ना मदर टंग मध्ये ठीक आहे ना मदर टंग मध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचे बघा मग पहिला दिले बघा आय एम हंग्री काय दिले आय एम हंग्री म्हणजे काय मला भूक लागली आहे बरोबर आहे व्यवस्थित करायचं तुम्हाला सगळं कोऑपरेट केलं जाणार बघा मग इथं लिहायचं मला भूक लागली आहे ठीक आहे ना भूक लागली आहे किंवा मी भुकेला आहे अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतात बघा आय वॉन्ट टू गो स्कूल काय का मला शाळेत जायचं आहे याचा अर्थ काय होतो मला शाळेत जायचं आहे बघा जायचं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकतात फक्त नीट समजून घ्या बाकी काय अडचण नाही फक्त लक्षात घ्या ट्रान्सलेशन बऱ्याचदा विचारत होती त्याच्यामुळे लक्षात घ्या माय सेल्फ वरती पुन्हा सांगतो माय सेल्फ वरती करून जा तुम्ही बऱ्याचदा माय सेल्फ विचारतात याच्यापैकीच तुम्हाला बऱ्याचदा ट्रान्सलेशन पण येतं बघा पुढे बघा दिले व्हॉट इज दिस काय व्हॉट इज दिस म्हणजे हे काय आहे हे काय आहे बरोबर आहे हे काय आहे प्रश्नचिन्ह द्यायचा हा म्हणजे म्हणतो आपण ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 4थीचा आपण पायाभूत चाचणीचा पॅडचा पेपर म्हणजे इंग्लिशचा कसा असू शकतो आपण बघून घेतलाय लक्षात घ्या दोन्हीही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून IMP प्रश्न भेटते तर वेळेत तुम्हाला देणार त्याच्यामुळे लक्षात घ्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील मी अशी अपेक्षा ठेवतो कारण पोहोचलेच पाहिजे बघा याचा चांगला सराव करा आणि अजून काय असेल तर तुम्हाला नक्की कळेल आणि लक्षात घ्या बॅच घ्यायला विसरू नका आपला नंबर दिला जे इंटरेस्टेड असेल ज्यांना वाटतंय खरंच आपल्या मुलाचा मुलीचा किंवा विद्यार्थ्यांना वाटतं की आपला विकास व्हावा गणित इंग्रजीपासून दूर व्हावा भीती दूर व्हावी तर लक्षात घ्या बॅच साठी मला फक्त कॉन्टॅक्ट नंबरवरती मेसेज करा तुमचं नाव तुमचं इयत्ता गाव वगैरे काय असेल ते पाठवून द्या लवकरच आपला आता ऍप दिलाय प्रोसेसमध्ये लवकर प्रोसेसमध्ये झाला तर लगेच तुम्हाला जॉईनिंग केलं आहे ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचे व्हिडिओ मी आता लवकरच टाकणार आहे चला जय महाराष्ट्र